अगदी सुरेख हॉटेलसारखे लागणारे आपण फ्लावरचे मंचुरियन्स म्हणजे कोबी मंचुरियन्स बनवणार आहोत. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्णसनमध्ये. तर फ्लावर इतका स्वस्त मिळतो आज बाजारामध्ये म्हटलं तर ही रेसिपी दाखवावी. तर हा घेतला मी फ्लावर अर्धा किलोच्या पेक्षा वर जास्त फ्लावर आहे. तर ह्यातला मी स्वच्छ करून घेतला आहे अर्धा. तरी बघू शकता पाणी घेतलं उकळालं एक पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. आता मीठ घालायचं चवीनुसार. आपल्या फ्लावरला जर थोडंसं आतमध्ये पर्यंत मीठ गेलं की खायलाही सुरेख लागतात म्हणून आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आणि पाणी उकळायला सोडलेलं आहे. त्याला छानपैकी उकळी फुटेपर्यंत आपल्याला छानपैकी हा फ्लावर आहे ना मस्तपैकी निवडून घ्यायचा आहे. आता हे बघू शकता मी अशा प्रकारे निवडून घेतलेला आहे. तुम्हाला जसे पीसेस हवेत मोठे पीसेस हवे असेल तर मोठा फ्लावर म्हणजे मोठा साईजचा फ्लावर निवडून घ्यायचा आहे. किंवा छोटे पीसेस हवे असेल तर छोटा साईजचा फ्लावर निवडून घ्यायचा आहे. मी मात्र अशा प्रकारे फ्लावर निवडून घेतलेला आहे. बघू शकता खालची दंडी अजिबात वापरायची नाही, ती व्यवस्थित लागत नाही, चांगली लागत नाही. मग फक्त वरचा फ्लावर जो असतो ना तो असा छानपैकी निवडून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. जास्त बारीक करू नका कारण उकळत्या पाण्यात घातल्यावरती अगदीच तुकडे तुकडे होतात. आता बघू शकता हे अशा प्रकारे दंडी आपण वापरणार नाही, असे फेकून द्यायचे. आता हे असंच नुसता फ्लावर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ह्याला छानपैकी निवडून धुवून घ्यायचं आहे. आता बघू शकता पाणी उकळलं आहे, माझा फ्लावर झाला. आता हे त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. आता ह्याला की नाही छानपैकी उकळी फुटेपर्यंत आपल्याला छानपैकी ह्याच्यामध्ये फ्लावर हलवून घ्यायचं आहे. एक 5 मिनटं लागतात. 5 मिनटानंतर बघू शकता पाणी छानपैकी उकळलं की काय करायचं डायरेक्ट चाळणीमध्ये ओतायचं आहे. आता तुम्हाला लगेच जर हवं असेल तर काय करायचं ह्याच्यामध्ये गार पाणीवरती ओतायचं आहे. जर थोड्या वेळाने हवं असेल तर असं पसरून ठेवायचं, जसं मी पसरून ठेवलं आहे. ते बघू शकता छानपैकी गार होईपर्यंत आपल्याला पसरून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण छानपैकी पीठ मळून घेणार आहोत. अशा प्रकारे केले की नाही खूप छान अगदी सुरेख आणि पटकन होतात गोबी मंचुरियन. ते बघू शकता आवश्यकतेनुसार मैदा घ्यायचा आहे. ते बघू शकता एवढ्या प्रमाणात मैदा वापरला नाही, फक्त मी मिठाचा वापर केलेला, बाकी मी काही सोडा तेल काही वापरलेलं नाही आहे. आता बघू शकता पाणी घ्यायचं आहे. आता पाणी किती घ्यायचं आहे तर आपल्याला छानपैकी भज्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं. आपण भजीला कसं मिळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आणि काही ह्याच्यामध्ये बाकीचं ॲड करायचं नाही. ते बघू शकता अशा प्रकारे मी थोडंसं घट्टसर मळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता छानपैकी असं घट्टसर मळलं ना की काय होतं आतमध्ये अजिबात तेल वगैरे ओढून धरत नाही आणि आपले मंचुरियन बॉल छान तयार होतात. ते बघू शकता अशा प्रकारे हे छान झालेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत तळायला घेणार आहोत. आता बघू शकता मग अशा आपण जे फ्लावर घेतले ना शिजून घेतलेत ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून डीप फ्राय करून घेणार आहोत. आता डीप फ्राय करताना काय करायचं गॅस मात्र फास्ट ठेवायचा, अजिबात स्लो वगैरे करायचं नाही. स्लो केला तर तेल ओढून घेतं आणि पातळ पीठ केल्यावरती सुद्धा तेल ओढून घेतं. त्यामुळे जरासं घट्टसर पीठ ठेवायचं आहे आणि फास्ट गॅसवरती आपल्याला छानपैकी ह्याला भाजून घ्यायचं म्हणजे अजिबात तेल लागत नाही. खूप छान होतात मंचुरियन्स. तर अशा प्रकारे आपण हे छानपैकी तळून घेणार आहोत. आता फ्लावर आपण शिजवून का घेतो ते तुम्हाला सांगते. जर तुम्ही फ्लावर शिजवला नाही आणि डायरेक्ट कच्चा फ्लावर टाकला तर काय होतं याला तळायला खूप वेळ लागतो आणि काय होतं तळल्यावर सुद्धा ते टेस्टला चांगले लागत नाहीत. आता बघू शकता आपण एक थोडीशी उकळी काढली ना काय होतं की फ्लावर पण छान शिजतो आणि का नाही फ्लावरचा जो वास असतो ना तोही जातो. खायला अगदी बाहेरसारखं हॉटेलसारखे तुम्ही बघू शकता. खूप खूप छान होतं. मी करून घेतले खूप सुरेख लागतात ना कोबी मंचुरियन आणि आतपर्यंत पूर्णपणे डीप शिजले जातात ना त्यामुळे अगदी तोंडात विरघळतात. इतके सुरेख हे आपले छानपैकी मंचुरियन्स बॉल तयार होतात. आता बघू शकता फ्लावरचे छान असे मंचुरियन्स तुम्ही केले नसतील ना तर नक्की करून बघा. आणि आता काय होतं बाजारामध्ये स्वस्त फ्लावर मिळतो, तो अगदी सुरेख लागतो खायला आणि स्वस्त मिळतं त्यामुळे पटकन मुलांना कितीही खाऊ घाला तर ते आवडीने खातील. इतके छान हे गोबी मंचुरियन बॉल तयार होतात. आता ह्याला छानपैकी आपण फ्राय करून घ्यायच्यात. फास्ट गॅसवरती 5 मिनटामध्ये आपले हे फ्राय होतात आणि हे थोडेसे कडक असतात बरं का. कोबीचे जे आपण मंचुरियन्स करतो ना ते थोडेसे वेळ लागतात फ्राय व्हायला कारण त्याच्यामध्ये जरा पाणी असतं. पण ह्याच्यामध्ये कसं असतं पाणी नसतं ना त्यामुळे हे लगेच फ्राय होतात आणि कडक होतात बरं का. ते गोबी मंचुरियन्सपेक्षा हे भरपूर कडक लागतात. शेवट पण असे कडक राहतात, खाताना असे क्रंचीस लागतात. कोरडेसुद्धा तुम्ही खाऊ शकता, इतके छान येतात हे आपले गोबी मंचुरियन्स बॉल तयार होतात. आता हे तुम्हाला एक मी तोडून पण दाखवते. इतका मऊ होतो ना आतमधून, खूप पूर्णपणे शिजलेला आहे. बघू शकता आपण आधी शिजून घेतल्यामुळे की नाही खूप अगदी आतात ना पूर्णपणे हा असा दाबला तरी पण पूर्ण असे बघू शकता गिर्र शिजलेला आतमधून. आणि ज्यांना तुम्हाला असं वाटत असेल की आपण मैदा कमी वापरावा तर अशा प्रकारे हे नुसते आपण कमी मैद्यात सुद्धा तुम्हाला मी तळून दाखवले. अशा प्रकारे कमी मैद्यात पण तुम्ही तळू शकता, जास्त मैद्यामध्ये पण तळू शकता. दोन्ही प्रकारे मी तुम्हाला तळून दाखवलेलं आहे. आता हे बघू शकता थोडासा लसूण घ्यायचा आहे. मी ह्याच्यामध्ये जास्त तामझाम वापरलेला, अगदी सिम्पल रेसिपी केलेली आहे, अगदी साधी, तुम्ही पटकन घरी करू शकता. आपल्याला काय वेळेला काय असतं कोबी असतं तर कांद्याची पात नसते, काय म्हणजे जे जिन्नस लागतात काय वेळेला गाजर नसतं. अशा वेळेला करायचं आहे सिम्पल करायचं आहे.
घरातला कांदा चिरून टाकायचा. मी एक कांदा घेतलेला आहे घरामध्ये. फक्त एक लक्षात ठेवायचं, थोडासा लालसर करायचा आहे. तो थोडा लालसर का करायचा, त्यातला जो जरा कांद्यातला गोडवा असतो ना, तो थोडा बाहेर नॅचरली गोडवा असतो तो बाहेर पडतो. त्यामुळे थोडंसं लाल करून घ्यायचं, बाकी काय करायचं नाही याला. आता हे बघू शकता मी तुम्हाला ड्राय दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शेजवान चटणीचा वापर केलेला खूप अप्रतिम लागतात बरं का. शेजवान चटणी नक्की ट्राय करून बघा. ह्याच्यामध्ये तिखट हिरवी मिरचीचा वापर नाही केला तरी चालतो शेजवान चटणी वापरल्यामुळे. आता बघू शकता एक चमचा मी सोया सॉस घालेला आहे. पळीचा वापर पळीच्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पटकन समजावं म्हणून. ते दोन आपण चमचे 2 पळी आपण पाणी घातलेलं आहे आणि 2 पळी आपण टोमॅटो सॉस वापरलेला आहे. एक टोमॅटो शेजवान चटणी आणि एकाला थोडंसं कमी सोया सॉस वापरलेला आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचं आपल्याला असं मस्तपैकी. आणि पाणी वापरतो. तुम्हाला जर ड्राय हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा वेळेला थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरायचं, गुळ करून टाकायचं आहे. ते बघू शकता मी ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकलेला आहे अर्धी पळी. तरी बघू शकता तुमच्या घरात जे सॉस अवेलेबल आहेत ना, ते सॉस वापरले तरी चालतात. आता थोडीशी मात्र काळी मिरी पूड मात्र घालायची आहे न विसरता. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते. तर काळी मिरी जर आपण घातलेली आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये सगळे आपण मंचुरियन्स बॉल आपण घालून घ्यायचे आहेत, गोबी मंचुरियन्स. ठीक आहे ना. हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे मस्तपैकी मिक्स करायचे. आणि मिक्स करताच हे पूर्ण आतमध्ये सोकून घेतात. आणि आपले हे छानपैकी गोबी मंचुरियन्स हे आपले छानपैकी तयार होतात. म्हणजे तर असे अगदी हॉटेलसारखे रेस्टॉरंट स्टाईल आपले खायला लागणारे, पण अगदी सिम्पल आपल्या घरच्या घरी बनवलेले, घरच्या सामानामध्ये बनवलेले असे हे ड्राय शेजवान मंचुरियन्स बॉल तयार आहेत खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघायचे आहे. सिम्पल स्वीट रेसिपी. चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करायचं आहे. तर आपण हे सगळं सर्व करून घेणार आहोत. तर आणि ह्याच्यावरती नंतर आपण थोडंसं स्प्रिंकल करणार आहोत तीळ. त्याच्यावरती थोडंसं स्प्रिंकल तीळ करून घ्या आणि हे छानपैकी खाण्यासाठी तयार आहे. तसंच भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तो पण बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझं चॅनल पाहत राहा. बाय.